नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे। राजस्थान आणि लखनौच्या कालच्या सामन्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले। राजस्थानचा 14 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीने यावेळी पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत वैभवने IPL मध्ये पदार्पण केले। वैभवने 20 चेंडूत 34 धावा केल्या, ज्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकारचा समावेश होता। 14 वर्ष आणि 23 दिवसांच्या वयात वैभव IPL मध्ये खेळणारा तरुण खेळाडू बनला। वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी वैभवला राजस्थान रॉयलने 1,10,00,000 रुपयांना खरेदी केले होते, ज्याची खूप चर्चा देखील झाली होती। IPL मेगा ऑक्शनमध्ये 1 कोटी रुपयांची बोली लागणारा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला होता। वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी वैभवने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती। त्याच्या वडिलांचे नाव संजीव असून ते शेतकरी आहेत। त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेट बनवण्यासाठी मोठी मेहनत देखील घेतली। वैभव जेव्हा 9 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला जवळच्या समितीपूर येथील क्रिकेट अकादमीत दाखल केले होते। मुलाच्या क्रिकेटसाठी वडिलांना जमीन सुद्धा विकावी लागली होती। बिहार राज्यातून मुकेश कुमार आणि आकाशदीप सिंग यांनी देखील IPL मध्ये पदार्पण केले होते, परंतु हे दोन्ही खेळाडू वेगवेगळ्या राज्यासाठी खेळतात। बिहारमधून राजस्थान रॉयल्ससाठी क्रिकेट खेळणारा वैभव हा पहिला खेळाडू ठरला आहे। संघाला विजयापर्यंत पोहोचवायचे होते, पण दुर्दैवाने आऊट झाल्यानंतर वैभवला अश्रू अनावर झाले। आता पुढील सामन्यांमध्ये वैभव काय कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।